इन्फ्लेशन म्हणजे नक्की काय आणि त्याची प्रमुख कारणं काय? तर इन्फ्लेशन म्हणजे थोडक्यात मराठीत सांगायला गेलं तर महागाई. बरोबर. म्हणजे जी वस्तू मला मागच्या वर्षामध्ये 100 रुपयाला भेटत होती ती ह्या वर्षी किती रुपयाला भेटते, त्याला म्हणतात इन्फ्लेशन. जे आपलं जे NSO आहे, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, हे आपला हे इन्फ्लेशनचा रेट पब्लिश करत असतं. CPI म्हणतात त्याला, कंझ्युमर प्राईस इंडेक्स. तर आता सध्याचा जे कंझ्युमर प्राईस इंडेक्स आहे ते 2 प्रकारे पब्लिश करतात. एक अर्बन, जे शहरी भागातले लोक आहेत, आणि जे रुरल भागातल्या, ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांच्यासाठी. आता सध्या जे ग्रामीण भागातला जो CPI आहे तो आहे 1.18, आणि जो अर्बनचा आहे तो आहे 2.05. जर कंबाईन बघायचा गेला तर तो आहे 1.55. गेल्या 7 वर्षामध्ये, गेल्या 8 वर्षामध्ये आत्तापर्यंत सगळ्यात कमी जो CPI आहे तो ह्या वर्षी 2017 मध्ये सगळ्यात कमी होता 1.43%, आणि आता जो आहे तो आहे 1.55%. आणि जे आपला फूड इन्फ्लेशन इंडेक्स आहे तो तर एकदम निगेटिव्हच गेलेला आहे, -1.76. तर ह्याचा काय, सध्या जर इन्फ्लेशन वाढलं, जे म्हणजे RBIचा रूल आहे की इन्फ्लेशन त्यांना 2% to 6% ह्या दोन्हीच्या मध्ये ठेवायचं आहे. ह्या वर्षी तर आता 2%च्या खाली गेला आहे. जरी तो CPI जर ह्या रेंजच्या खाली गेला 2च्या वगैरे, तर जे कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे, जे आपलं दैनंदिन आपण राहण्यासाठी जे खर्च होतो ते आपल्याला खर्च कमी लागतो. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्या.